नाही, आमचा जो उद्देश आहे हा घर टू घर आणि प्रत्येक घरापर्यंत जात असताना त्यांच्या काय अडचणी आहेत हा समजून घेण्याचा मुख्य उद्देश आमचा याच्या पाठीमागे आहे. आणि म्हणून ते बांधणी का जायचं होईना टू व्हीलरवर, परंतु आम्ही घरापर्यंत त्या ठिकाणी पोहोचण्याचा निश्चय त्या ठिकाणी केलेला आहे. त्याच्यातून जनतेचे प्रश्न आमच्या समोर येतील आणि खऱ्या अडचणी कळतील, हा याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आता कोणकोणत्या भागात प्रचार केलाय तुम्ही आणि नागरिकांचा कसा प्रतिसाद लाभत आहे? आता आम्ही टावरेवाडी, पिंपळगाव, चांडोली, एकलहरे, सुलतानपूर, वडगाव, काशिंबे, वाळुंजवाडी, शेवाळवाडी, तांबडेमळा हा आमचा प्रचार झालेला आहे. काही गावं अजून आमची बाकी आहेत. कसा पाठिंबा होता या गावामध्ये? अत्यंत उत्स्फूर्त पाठिंबा त्या ठिकाणी आम्हा दोघांनाही आहे. आम्हाला निवडून येण्याची काही काळजी राहिलेली नाही. लोकच आमच्या बरोबर आहेत. आग्रह करून जीव घालतात, आग्रह करून चहा प्या, सरबत प्या, हे पिऊन पिऊन आमच्या पोटाचा आता म्हणजे अशी परिस्थिती आमची या ठिकाणी झाली. अत्यंत आदराने लोक आमच्या स्वीकारतात. नागरिकांना आम्ही आव्हान एवढंच करणार आहे की विकास हा आमचा एकमेव अजेंडा आहे आणि जे प्रश्न प्रलंबित आहेत, छोटे छोटे प्रश्न आहेत, ते सर्व प्रश्न त्या ठिकाणी आम्ही सोडवण्याचं त्यांना आश्वासन दिलेलं आहे. आणि नागरिकांनी देखील आमचं मनापासून त्या ठिकाणी स्वागत केलं. आणि नागरिकांना माहिती आहे कामं आम्हाला सांगतात, ते दुसरं कोणालाही कामं सांगत नाहीत आणि कामावर बाकीची मंडळी बोलतही नाहीत. आम्हीच फक्त कामावर त्या ठिकाणी बोलतोय. निगोट, राहणार निगोटवाडी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. आता कोणत्या भागात प्रचार करताय? आज सकाळपासून आम्ही पिंपळगावचा 1 नंबरच्या वार्डामध्ये सकाळी दसक्रिया चांडोली या ठिकाणी करून आता इकडे घर टू घर आम्ही प्रचार करत आहे. आता तुम्ही पारा बांधावरती जाऊन लोकांच्या घरी जाऊन प्रचार करताय, त्यांच्या मुळात मतदार हा राजा आहे आणि आपण त्यांचे सेवक आहोत. त्याच्यामुळं आपण त्यांच्याकडे मतं मागण्यासाठी त्यांच्या घरी गेलं पाहिजे. आपण राजा नाहीये, आपण सेवक आहेत. मतदार हा राजा आहे आणि त्याचे गाठ घेणं, त्यांच्या समस्या समजून घेणं म्हणजे घरोघरी जाण्याशिवाय तिसरा काही पर्याय त्या ठिकाणी नाही. म्हणून आम्ही प्रत्येक घरोघरी या ठिकाणी फिरतोय. संपूर्ण मतदारसंघ आम्ही घर टू घर घेण्याचं ठरवलेलं. आतापर्यंत जवळजवळ 70% आम्ही घरापर्यंत पोहोचलेलो आहे आणि 30% बाकी येणाऱ्या काळात ते सुद्धा आम्ही घर टू घरच घेणार आहे. आणि त्याच्यानंतर मग कोपरा मिटिंग असतील, गोंगडी बैठका असतील, त्या पुढच्या नियोजनात होतील. दोन्ही मी दीपक पोखरकर, पिंपळगाव खडकीचा सरपंच म्हणून काम करतोय सध्या आणि नामदार साहेबांच्या नेतृत्वाखाली विकास कामं ह्या ठिकाणी चालू आहेत. आणि आमचे जे दोन्ही उमेदवार आहेत, विष्णू काका हिंगे आणि शिवाजी संपतराव निगोट, हे अगदी तळागाळात जाणारे उमेदवार आहे. अगदी पहिल्यापासून काकांचा सुमारे 30-35-40 वर्षाचा राजकीय अनुभव आहे. शिवाजी शेठचा 25-30 वर्षाचा राजकीय अनुभव आहे. एक ना एक लोकांपर्यंत पोहोचलेले उमेदवार आहेत आणि त्या उमेदवारांच्या माध्यमातून, आमदार साहेबांच्या माध्यमातून आजपर्यंत जी विकास कामं झालेली, अशा पुढची विकास कामं यांच्याच माध्यमातून होणार आहे. उमेदवारांना काय शब्द देणार? पिंपळगाव भरघोस लीड देणार, भरघोस मतांनी लीड मध्ये राहणार उमेदवार. तुम्ही काय सांगणार पुढे? या ठिकाणी आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जी उमेदवारी दिलेली आहे, ती उमेदवारी अतिशय कार्यक्षम, समाजाभिमुख लोकांना दिलेली आहे. विष्णू काका हिंगे गेली 40 वर्ष समाजाचं त्या ठिकाणी नेतृत्व करतायत. त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखामध्ये सातत्याने आहेत. त्याचप्रमाणे पंचायत समितीचे उमेदवार आहेत ते शिवाजी संपतराव निगोट. खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा जो छंद आहे तो बैलगाडा, त्या बैलगाडा क्षेत्रामध्ये अगदी लहान वयापासून ते बैलगाडा मालक आहेत. त्यामुळे सगळ्या बैलगाडा मालकांशी, शेतकऱ्यांशी, युवकांशी अतिशय त्यांचा जवळून संपर्क आहे. आणि या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना समाजाची नाळ ओळखून आणि समाजाचे प्रश्न जाणून घेऊन नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून या दोन्ही व्यक्तिमत्वांनी आतापर्यंत आपापल्या गावामध्ये आणि मतदारसंघामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये काम करण्याचं काम केलंय. आतापर्यंत त्यांच्याकडे कोणतं पद नव्हतं, परंतु आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सारखं पद त्या ठिकाणी जनतेच्या माध्यमातून मिळाल्यानंतर जे काही राहिलेले छोटे मोठे प्रश्न आहेत, त्यामध्ये प्रश्नांमध्ये आता साधारणतः लोकांच्या पानंद रस्त्याची एक विशेष मागणी आहे. बाकीचे छोटे मोठे आरोग्याचे प्रश्न आहेत, तर हे जे प्रश्न आहेत हे आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली हे दोन्ही उमेदवार सक्षमपणे त्या ठिकाणी सोडवतील, हा माझ्या सरकारला विश्वास आहे. आता मी देखील 2012च्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून या ठिकाणी निवडून आलो होतो. मी फक्त एक सर्वसामान्य
जिल्हा परिषद सदस्य होतो, परंतु सत्तेतला सदस्य होतो. त्यामुळे सुमारे 40 कोटी रुपयाची कामं 5 वर्षामध्ये नामदार वळसे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली या मतदारसंघामध्ये झाली. आणि आता सुद्धा जी सत्ता येणार आहे जिल्हा परिषदमध्ये ती आदरणीय नामदार अजितदादा पवार आणि वळसे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखालीच जिल्हा परिषद स्थापन होणार आहे. त्यामुळे जनतेला माहित आहे, सत्तेतले जर उमेदवार निवडून गेले तर निश्चित कोट्यवधी रुपयाचा निधी येऊन विकास आपला होत असतो. त्यामुळे सत्ता ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच राहणार आणि त्यामुळे उमेदवार सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निवडून दिल्यानंतरच आपल्या गावचा कायापालट होणार ही लोकांमध्ये खात्री आहे. त्यामुळे सगळ्यांनी निश्चय केलाय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच उमेदवारांना मतदान करायचं आणि आपला विकास करून घ्यायचा, हा लोकांचा देखील निश्चय आहे. लोकांना कावीळ झालेली आहे, त्यांना काविळीच्या डॉक्टरकडे जाऊन त्या ठिकाणी कावीळ उतरवणं गरजेचं आहे. विकास जर झाला नाही तर विरोधकांनी, आता जे कोणी विरोधक समजा आमच्या गटातले म्हणत असतील तर त्यांना एवढं मोठं शासनाच्या माध्यमातून झालेलं इंजिनिअरिंग कॉलेज, डिप्लोमा कॉलेज, त्याचप्रमाणे हे सगळे कॉन्क्रीटचे रस्ते असतील, विकास झालाय पण लाभार्थ्यांचा झालाय. आता शासकीय तंत्रनिकेतन असेल किंवा इंजिनिअरिंग कॉलेज असेल, या ठिकाणी ज्यांना प्रवेश मिळतो हे सगळे मेरिटवर प्रवेश मिळतो, गुणवत्तेवर प्रवेश मिळतो. तिथं कुठलाही वशिला नाही. लाभार्थी म्हणजे आता एखादा व्यवसाय असेल आणि तो व्यवसाय समजा शासनाच्या निधीच्या माध्यमातून किंवा शासनाने मंजूर केलेल्या कामांच्या माध्यमातून जर त्याचा तो व्यवसाय असेल तर तो कष्ट केल्यानंतर त्याला जर 2 रुपये मिळत असतील तर ते चुकीचं आहे असं मला वाटत नाही. शेवटी कोणी हॉटेलचा व्यवसाय करत असतं, कोणी बांधकाम व्यवसाय करतं, कोणी ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतं, कोणी शेतमाल खरेदी विक्रीचा व्यवसाय करतं. अशा अनेक प्रकार या ठिकाणी व्यवसायामध्ये आहेत. आणि मग व्यवसाय करत असताना फक्त टीका करायची म्हणून लाभार्थ्यांनाच फायदा झाला, यांच्याच कार्यकर्त्यांना फायदा झाला असं म्हणण्यापेक्षा त्यांनी स्वतःनी सुद्धा, विरोधकांनी कष्ट केले पाहिजे, काम केलं पाहिजे. आणि आता सगळीकडं या ठिकाणी जे काय आहे ते स्पर्धात्मक पद्धतीने होत असतं आणि मग स्पर्धेतून तुम्ही त्या ठिकाणी तुमचा व्यवसाय वाढवला पाहिजे आणि त्या माध्यमातून स्वतःची प्रगती केली पाहिजे. उगाच काहीतरी आरोप करायचे म्हणून आरोप करायचे आणि त्या माध्यमातून सामान्य जनतेची दिशाभूल करायची, याला कुठलाही अर्थ नाही. नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून गेल्या 40 वर्षामध्ये ह्या तालुक्याचा चेहरा मोहरा बदलला. मग ते पाण्याचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, शिक्षणाचे प्रश्न असतील किंवा मग सामान्य लोकांसाठी ज्या काही सुविधा लागतात त्या सगळ्या सुविधा या ठिकाणी वळसे पाटील साहेबांच्या प्रयत्नातून निश्चितपणे या तालुक्यामध्ये झाल्यात. म्हणून हा तालुका गेली 40 वर्ष वळसे पाटील साहेब सांगतील त्याच उमेदवाराला निवडून देत आलेला आहे. या मतदारसंघात सुद्धा अनेक महत्वाची कामं वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून आमचे जिल्हा परिषदचे सदस्य माताजी शेठ पोखरकर, नंतर अरुणा काकी थोरात यांच्या माध्यमातून अनेक कामं या मतदारसंघात मार्गी लागली आणि निश्चितपणे हाच विकासाचा वेग पुढं विष्णू काका हिंगे असतील, शिवाजी शेठ निगोट असतील, निलेशराव टेमकर असतील, हे पुढे नेण्याचा प्रयत्न करतील आणि चांगल्या पद्धतीने जनतेचा विश्वास सार्थ ठरवतील, चांगल्या पद्धतीने विकास कामं करतील आणि निश्चितपणे ती कामं दर्जेदार होण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने या परिसरातील लोकांना सुविधा निर्माण होण्याच्या दृष्टीने चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न या सगळं उमेदवारांच्या माध्यमातून होईल. वळसे पाटील साहेबांचा जो विकासाचा अजेंडा आहे तो निश्चितपणे सगळे उमेदवार पुढे घेऊन जातील असा मला ठाम विश्वास आहे.